अंधेरीमधील सातबंगल्यामध्ये गुरुवर्य अमोल गडदेंच्या घरी देवीची स्थापना, विविध प्रकारचे दागिने परिधान करून देवीची सजावट। नवरात्रोत्सवाचा 5वा दिवस हिरव्या रंगासह सूर्यफुलांच्या सजावटीत उजळला कार्लागड। जय आई एकवीराच्या घोषणा देण्यात आल्या। नवरात्रोत्सवानिमित्त माता दुर्गेची 9 रूपं आंब्याच्या पानावर साकारली। भंडाऱ्यातील चित्रकार भैरवी निर्वाण यांची कलाकृती, सर्व स्तरातून त्यांच्या कलाकृतीचं कौतुक। मनसे प्रमुख राज ठाकरे करणार पूरग्रस्त भागांची पाहणी। उद्या आणि परवा राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड इथे दौरा। एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांनी घेतली राज ठाकरेंची भेट। मनसे नेते अभिजित पानसेंसह शिवतीर्थावर घेतली भेट। अब तक 112 चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर प्रदीप शर्मांची भेट। अभिजित पानसे करतात प्रदीप शर्मांच्या जीवनावर आधारित चित्रपट। साताऱ्यातील कृष्णा उद्योग समूहाचा पूरग्रस्तांना मदतीचा हात। कराडमध्ये आमदार अतुल भोसले यांच्याकडून पूरग्रस्तांना 10 टेम्पो जीवनावश्यक वस्तू। छत्रपती संभाजीनगरमध्ये धनगर समाजाच्या आंदोलकांनी उदय सामंतांचा ताफा अडवला। पिंपरी खुर्द या ठिकाणी ताफा अडवून धनगर आरक्षणासाठी दिलं निवेदन। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत हालचाली। शिवसेनेला मुंबईत हव्या 100हून अधिक जागा। नगरसेवकांच्या एकूण 90 जागांवर एकनाथ शिंदेंचा मुख्य दावा। अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची बैठक। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक। अमरावतीत भाजप आणि काँग्रेस आमने सामने, दोन्ही पक्षाच्या जोरदार घोषणाबाजी। काँग्रेसचा शेतकऱ्यांसाठी मोर्चा तर भाजपचा रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागतासाठी जल्लोष। नरहरी झिरवाळ आमदार आमशा पाडवी धमकी प्रकरण। धमकी देणाऱ्या घनश्याम हाके विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा। घनश्याम हाके मावळा संघटनेचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष। पंढरपुरात मनसे शेतकऱ्यांच्या बांधावर। मनसे नेते दिलीप धोत्रेंची पूरग्रस्तांना मदत। शेतकऱ्यांना आणि नागरिकांना केली रोख मदत। सिंधुदुर्गातील कुडाळ माणगाव खोऱ्यात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। स्थानिक पदाधिकाऱ्यांसह हजारो कार्यकर्त्यांचा आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। पुण्यात म्हाडा अधिकाऱ्यांसोबत अजित पवारांची बैठक। पुण्यातील म्हाडाच्या वसाहतींबाबत बैठकीत चर्चा। म्हाडा सोसायट्यांच्या पुनर्विकासाबाबत चर्चा। मराठवाड्यात नुकसानग्रस्त भागात लोकांना मदत कार्य सुरू। काल रात्रीपर्यंत लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम। लोकांना 10 किलो अन्नधान्याचं वाटप। जयंत पाटील नुकसानीची पाहणी करण्याकरता बीड दौऱ्यावर। जनावरं वाहून गेली, गावच्या गावं वाहून गेली। सरकारने ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी, जयंत पाटील यांची मागणी। सरकारने प्रति एकर 50,000 रुपयांची मदत द्यावी। जमीन खरडून गेली त्यांना तात्काळ 30,000 द्यावे, जयंत पाटलांची मागणी। मराठवाड्यात 36 लाख शेतकऱ्यांचं नुकसान। अद्याप सरकारची मदत पोहोचली नाही। पंचनाम्यासाठी अधिकारी पोहोचले नाही। मदतीसाठी लावलेले निकष चुकीचे, संजय राऊतांची सरकारवर टीका। शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी मदत द्यावी, कर्जमाफी करावी। पीएम केअर फंडमधून शेतकऱ्यांना मदत मिळावी, संजय राऊतांची मागणी। सरकार असंवेदनशील, 11 ऑक्टोबरला मराठवाड्यात मोर्चा काढणार, संजय राऊतांची माहिती। लातूरच्या उजेड गावाला पुराचा फटका। मांजरा नदीला पूर, काही शेतकरी शेतात अडकले। संपूर्ण शेत पाण्यात गेलं, शेतकऱ्याचा आक्रोश। राज्यात आजपासून पावसाचा जोर पुन्हा वाढणार। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण। मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात 30 सप्टेंबरपर्यंत पावसाचा अंदाज। विदर्भात आजपासून पुढील 4 ते 5 दिवस सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज। चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी। उर्वरित सर्व जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी। सोलापुरातील माढा करमाळा तालुक्यात सीना नदी पूरग्रस्त भागात पशुधनासाठी चाऱ्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण।
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शिवामृत दूध उत्पादक संघांकडून जनावरांसाठी मुरघास उपलब्ध करून दिला। गडचिरोलीतील भामरागडच्या पर्लकोटा नदीला पूर, 100हून अधिक गावांचा संपर्क तुटला। छत्तीसगडसह भामरागड तालुक्यात जोरदार पाऊस, पहाटेपासून वाहतूक देखील ठप्प। सोलापूरमधील सीना नदीला पुन्हा पुराचा धोका, अतिवृष्टीचा अंदाज असल्यानं सीना नदीला पुन्हा पुराचा धोका, सीना नदीकाठच्या लोकांना स्थलांतराचं आवाहन। चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी वडसा मार्ग बंद, पूर आल्यानं 2 जिल्ह्यांचा संपर्क तुटला। गडचिरोलीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद, पुराच्या पाण्यामुळे मार्ग चौथ्यांदा बंद। चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा एकला चलो रे, निवडणुकीसाठी आघाडी झाली तर उत्तम, अन्यथा सर्व जागा लढणार, जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांची भूमिका। संगमेश्वरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून गाव तिथे शाखा उपक्रमाची सुरुवात। माखजन मावळंगे येथे शाखेच्या फलकाचं शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या उपस्थितीत अनावरण। पैठणमध्ये पंथेवाडी येथील पुरात मेंढपाळांच्या 30 मेंढ्या आणि 2 बैल वाहून गेले। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मेंढपाळांना प्रत्येकी 50,000ची आर्थिक मदत। तिलारी कार जाळपोळ प्रकरणी पालकमंत्री नितेश राणे दोडामार्गमध्ये दाखल, नितेश राणेंनी कार्यकर्त्यांना भेटून दिला धीर। उल्हासनगरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पदाधिकाऱ्यांमध्ये मराठी अमराठी मुद्दा पेटला। उल्हासनगरमधील पदाधिकारी देणार राजीनामा, महापालिका निवडणुकीत बसणार मोठा फटका। मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर, दिल्लीत महत्त्वाच्या बैठका असल्याची माहिती, महत्त्वाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेणार, भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात। उदय सामंत आज पूरग्रस्त भागाची पाहणी करणार, नुकसान झालेल्या MIDCचा घेणार आढावा। हिवाळी अधिवेशनात होणार कर्जमाफीची घोषणा, शेतकऱ्यांकडे बँकांची 35,000 कोटी थकबाकी, 24.73 लाख शेतकऱ्यांसाठी बँकांचे दरवाजे बंद। शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचा सरकारचा प्रयत्न, विरोधकांच्या टीका टोमण्यांना उत्तर द्यायला आमच्याकडे वेळ नाही, विरोधकांकडून होणाऱ्या टीकांवर राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया। मालवणी परिसरात बेकायदेशीर बॅनर लावल्याची चर्चा, आय लव्ह मोहम्मद आशयाचे बॅनर, पोलिसांकडून बॅनर लावणाऱ्यांचा शोध सुरू। आय लव्ह मोहम्मदला आय लव्ह महादेवने उत्तर, भाजप नेते नितेश राणेंच्या पोस्टने चर्चेला उधाण, मुंबईत लावलेल्या बॅनरवर नितेश राणेंचं उत्तर, महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। काँग्रेस ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला साडी नेसवण्याचं प्रकरण, भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, अॅट्रॉसिटी दाखल न केल्यानं काँग्रेस मात्र आक्रमक, काँग्रेस न्यायालयात धाव घेणार, काँग्रेसचा आंदोलनाचाही इशारा। लडाखसारखा शांत आणि संवेदनशील प्रदेश आज अशांततेच्या उंबरठ्यावर, सरकारने राजकीय बेरीज वजाबाकी बाजूला ठेवून राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देत तातडीनं निर्णय घ्यावा, हिंसेचा इशारा सत्ताधाऱ्यांच्या लक्षात येईल का, सामनातून सवाल। महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी 29 सप्टेंबर पासून दीक्षाभूमी ते सेवाग्राम पदयात्रा काढणार, शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यात्रेत सहभागी होणार। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह माजी आमदार राजेंद्र राऊत यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक, बार्शी तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार, सेनगावमधील मेळाव्यानंतर आमदार संतोष बांगर यांची प्रतिक्रिया, कार्यकर्त्यांना निवडणुकीकरता कामाला लागण्याच्या सूचना। चंद्रपूरमधील धाबा गावातील पुलाची बिकट अवस्था, तुटलेल्या पुलावरून पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा, पुलाचं नव्यानं बांधकाम करण्याची गावकऱ्यांची मागणी। इंदापूरमध्ये आंदोलकांचं अनोखं आंदोलन, पोलीस निरीक्षकांवर चौकशी करून गुन्हा दाखल करण्याच्या मागणीकरता भीक मागो आंदोलन।
महसूल कोतवालांना शासकीय चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्याची मागणी, शासनाकडून प्रतिसाद न मिळाल्यानं धरणे आंदोलनाला सुरुवात. पुण्यात 3 गावातील गावकऱ्यांचं उपोषण, शिंपोरा, मानेवाडी, बाभुळगाव गावातील ग्रामस्थांचं आमरण उपोषण. करपडी फाटा ते बाभुळगाव दरम्यान नवीन रस्ता करण्याची मागणी. कोल्हापुरात मेडिकल चालकाकडून नशेच्या इंजेक्शनची विक्री, क्राईम ब्रँचकडून 2 जणांना अटक, आरोपीकडून $2.25 लाखांचा मुद्देमाल देखील जप्त. गोरेगावात नेस्को दांडिया महोत्सवात तरुणावर हल्ला, तरुणाची तब्येत स्थिर, 3 जणांना अटक. पुणे सातारा महामार्गावरील डिवायडरवरील झाडांची तोड, अज्ञात व्यक्तीकडून रात्रीच्या वेळीच कत्तल, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. अकोल्यात गाडी पार्किंगच्या वादातून तलवारीचा थरार, 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, वादात वाहनांची तोडफोड, प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित. छत्रपती संभाजीनगरातील वाळूज परिसरात पैशाच्या वादातून चाकू हल्ला, 3 आरोपींना अटक, वादात पिस्तूल हल्ल्याचाही प्रयत्न. वर्ध्याच्या नालवाडी परिसरात फ्लॅटमध्ये दारूच्या साठ्यावर छापा, 2 कारसह 27,67,000 रुपयांचा दारूसाठा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेने घातला छापा, अल्पवयीन मुलासह 7 जणांवर गुन्हा दाखल. सोलापुरातील पाथरी गावात सापाच्या दंशाने शेतकऱ्याचा मृत्यू, पुराच्या पाण्यातून घरात वाहून आलेल्या विषारी सापाचा शेतकऱ्याला दंश. अमरावतीच्या पंचवटी चौकात दुचाकी अचानक पेटली, नागरिकांनी पेट घेतलेल्या दुचाकीची ही आग विझवली आहे, तर या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.